मैत्रिणींनो, आपल्याकडे खूप सुंदर प्रकारच्या काठपदरच्या किंवा सिल्क साड्या असतात आणि या साड्या आपण अगदी उत्तम प्रकारे नेसतो सुद्धा. पण जेव्हा या साड्यांमध्ये पोज देण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्या पटकन लक्षात येत नाही की मी यावरती कोणती पोज देऊ. तर अशाच 15 पोजेस आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूयात पोज नंबर 1. या पोजमध्ये तुम्ही जर वन साईड पिन साडी नेसला असाल तर अशा पद्धतीने हातावरती साडी थोडीशी घ्यायची आहे, एक हात आपल्या निरीजवळ ठेवायचा आहे आणि तुम्हाला थोडीशी मान तिरपी करून समोर कॅमेऱ्याकडे बघायचं आहे. किती सुंदर, एकदम सोपी पण दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह पोज आहे. 2 नंबरची पोज आहे. तुम्हाला कोणतीही हेअरस्टाईल केली असेल, आंबाड असू द्या, बन असू द्या, तुम्हाला फक्त केसांना हात लावायचा आहे, दुसरा हात तुमच्या कमरेवरती ठेवायचा आहे आणि डोळ्यांची जी मुवमेंट आहे ती खालच्या दिशेने म्हणजे खाली बघायचं आहे आणि ही पोज द्यायची आहे. ही सुद्धा पोज प्रत्येक मैत्रीण कॅरी करू शकते काही सेकंदामध्ये. 3 नंबरचं, जेव्हा तुम्ही कुठेतरी एखाद्या जंगलामध्ये किंवा कोणत्या तरी गार्डनमध्ये शूट करत असाल तर तुम्ही झाडांच्या पाठीमागून फक्त जस्ट तुम्हाला कॅमेराकडे छोटीशी स्माईल देऊन बघायचं आहे. ही सुद्धा पोज खूप सुंदर दिसते. जरी साधी वाटत असेल तरी सुद्धा जेव्हा फोटोमध्ये तुम्ही बघाल तर अगदी उठून दिसणारी ही सुद्धा पोज आहे. यामध्ये आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. ज्या मैत्रिणींचं पोट वगैरे जास्त आहे किंवा त्यांना पूर्ण बॉडीचा भाग दाखवायचा नाही त्यावेळेस तुम्ही अशा फेसच्या पोजेस देऊ शकता. 4 नंबरची पोज आहे, ज्यामध्ये बघा एक हात खाली सोडलेला आहे, दुसरा हात हातावरती ठेवलेला आहे आणि अगदी निरागस तुम्हाला कॅमेऱ्याकडे बघून छोटीशी स्माईल द्यायची आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढची पोज. या पोजमध्ये आपल्याला फक्त पदर पाठीमागून आणून असं समोर पकडायचं आहे. बघा 2 बोटामध्ये मी पदर पकडलेला आहे, एक हात पुन्हा मी कमरेवरतीच ठेवलेला आहे. वन साईड पिनमध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या पोजेस कॅरी करू शकता आणि यांना जास्त आपल्याला टाईम लागत नाही किंवा साडीसुद्धा आपल्याला जास्त आवरायची गरज पडत नाही. त्यानंतरची पोज आहे आपल्या दागिन्यांशी रिलेटेड आहे. जर तुम्ही भरगच्च दागिने घातले असेल किंवा मोठं एखादं मंगळसूत्र घातलं असेल तर एक हात म्हणजे तुमचा डावा हात आहे तो वरच्या दिशेने आणि उजवा हात आहे तो खालच्या दिशेने अशा पद्धतीने तुम्हाला मंगळसूत्र पकडायचं आहे. की त्यानंतरची पोज आहे ही सुद्धा पुन्हा झाडाच्या पाठीमागूनच बघितलेली मी ही पोज आहे. ही पोज तुम्ही एखाद्या गाडीच्या पाठीमागून किंवा एखाद्या चांगल्या बॅकग्राऊंडच्या पाठीमागून बघून सुद्धा देऊ शकता. त्यानंतरची आपण पोज बघणार आहोत. जेव्हा आता उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही शूट करत असाल तर आपण आकाशाकडे बघून अशा पद्धतीची एक वेगळ्या टाईपची पोज कॅरी करू शकतो, ज्यामध्ये खूप आपण एक वेगळ्या प्रकारचं किंवा आपण काहीतरी वातावरण एन्जॉय करतो अशा पद्धतीची पोज आहे. आता ही पोज जरी जुनी वाटत असेल तरी सुद्धा ही खूप सुंदर दिसणारी पोज आहे. फक्त तुम्हाला जे आपल्या हनवटीच्या खाली हात ठेवायचा आहे आणि ही पोज कॅरी करायचं आहे. जिथे तुम्हाला सिटिंग पोझिशन द्यायच्या आहेत बसण्याचे ठिकाणावरती तुम्ही ही पोज देऊ शकता. त्यानंतरची ही पोज आहे बघा, बऱ्याचशा सिरियलमध्ये मालिकेमध्ये या पोज कॅरी केले जातात. फक्त तुम्हाला बॉडीचा पार्ट पुढे ठेवायचा आहे आणि मान फक्त वळवायचे आहे, कॅमेऱ्याकडे बघायचे आहे आणि पोज द्यायचे आहे. जर तुम्हाला क्लोजअप पोजेस हव्या असतील काठपदरच्या साड्यांवरती तर तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे त्या पद्धतीने पोजेस देऊ शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करून किंवा आता बघा इथे मी थोडीशी चिडल्यासारखी पोज दिलेली आहे. जेव्हा आपला मूड थोडासा ऑफ असतो किंवा आपण समोरच्यावर चिडलो आहे तर अशा पद्धतीची सुद्धा पोज कॅरी करू शकता. ही आहे तुम्हाला तुमचं नाक सरळ दाखवायचं आहे, तुमचा फेस आहे तर वन साईडच दाखवायचं आहे, अशा वेळेस तुम्ही ही पोज देऊ शकता. ही पोजसुद्धा खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला खाली बघायचं आहे, मानेचा जो भाग आहे थोडंसं खालच्या दिशेने झुकवायचा आहे आणि ही आपली लास्ट पोज आहे, ज्यामध्ये आपण कॉन्फिडन्स आणि मी एक सक्षम स्त्री आहे अशा पद्धतीची पोज आहे. तर या 15 पोजेस होत्या. तुम्हाला यामधली कोणती पोज जास्त आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.